मास्टर मध्ये आपण बघणार आहोत की ऍसेटची कॅटेगरी मास्टर करणं आहे आणि दुसरा मास्टर आहे त्याची मालमत्ता तयार करणे, असे 2 मास्टर आहेत. त्याच्यानंतर व्यवहारमध्ये आपण ऍसेटचं डिप्रिशिएशन, त्याच्यानंतर मालमत्ता हस्तांतर किंवा मालमत्ता डिस्पोजल करण्यासाठीची प्रोसेस, त्याचं ट्रान्झॅक्शन करणार आहे. आणि ते ती मालमत्ता ट्रान्सफर किंवा डिस्पोजल करण्याआधी त्या मालमत्तेचं जे मूल्यांकन आहे, ऍसेट व्हॅल्युएशन, तर ते आपण मत्ताच्या मूल्यांकन मध्ये बघणार आहोत. आणि या रिलेटेड जेही रिपोर्ट्स आपल्याला लागतात त्या रिपोर्ट्स आपण या मॉड्यूलमध्ये बघणार आहोत. ठीक आहे, तर आता आपण ऍक्च्युअल मॉड्यूलकडे जाऊया. आता सुरुवातीला ज्यावेळेस आपल्याला हे ऍसेट मॅनेजमेंट मॉड्यूल चालू करायचं आहे, तर त्याच्या काही कॉन्ट्रिब्युशन रिलेटेड ज्या सेटिंग आहेत त्या सेटिंग आपण सुरुवातीला बघणार आहोत. आता जे हे ऍसेट मॅनेजमेंट जे मॉड्यूल आहे, हे मॉड्यूलला कोणत्याही प्रकारच्या सर्व्हिसेस नाही किंवा पब्लिकच्या रिलेटेड याचा काही कॉन्टॅक्ट नाही आहे या मॉड्यूलची. हे मॉड्यूल जे आहे हे पूर्णतः नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी त्याचं हँडलिंग किंवा त्याचं डेटा भरण्याचं काम त्याच्यामध्ये करायचं आहे. त्याच्यामध्ये कोणतीही सर्व्हिस या मॉड्यूल मार्फत दिली जात नाही. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये सुरुवातीला हे मॉड्यूल करण्याआधी आपल्याला जो युजर हा हे मॉड्यूल वापरणार आहे त्या युजरला या मॉड्यूलचे राईट्स आपल्याला द्यायचे आहे. हे राईट देण्यासाठी आपल्याला कॉमन कॉन्फिगरेशन मध्ये युजर रोल मेनू मॅपिंग जे आहे त्या युजर रोल मेनू मॅपिंग मध्ये आपल्याला त्या युजरला या मॉड्यूलचे फक्त राईट्स द्यायचे आहे. आणि ते राईट दिल्यानंतर तो जो युजर आहे तो युजर हे मॉड्यूल वापरू शकतो. ठीक आहे, आता दुसरा भाग जो कॉन्फिगरेशनचा रिलेटेड आहे, तर त्याच्यामध्ये हे मॉड्यूल सुरू करण्याआधी फक्त आपल्याला कॉन्फिगरेशन करण्यासाठी काही लुकअप आहे. तो त्याच्यामध्ये पैकी फक्त एक लुकअप आपल्याला कॉन्फिगर करायचा आहे. तो जो लुकअप आहे डीएमटी. डीएमटी म्हणजे डिप्रिशिएशन मेथड. आपण ज्या मालमत्ता आहे त्या ऍसेटचं जे डिप्रिशिएशन कॅल्क्युलेट करणार आहोत, ते डिप्रिशिएशन कोणत्या पद्धतीचं असलं पाहिजे त्याच्यासाठी एक लुकअप आपल्याला कॉन्फिगर करायचा आहे. तो कॉन्फिगर करण्यासाठी आपल्याला जायचं आहे कॉमन कॉन्फिगरेशन मध्ये, लुकअप डिटेल मध्ये. आता ज्यावेळेस याचं ट्रेनिंग कोर मेंबरला झालं होतं त्यावेळेस आपण सर्वच म्हणजे जवळजवळ 90% नगरपालिकांमध्ये हा लुकअप आमच्या लोकल एसएससी मार्फत कॉन्फिगर केला आहे. परंतु ज्या नगरपालिकांमध्ये किंवा नगरपंचायतींमध्ये हा लुकअप जर कॉन्फिगर नसेल तर तुम्हाला तो कॉन्फिगर करायचा आहे. ठीक आहे, तर त्याच्यासाठी हे लुकअपचं तुम्ही याच्यामध्ये गेलात लुकअप डिटेल मध्ये आणि इथे तुम्हाला सर्च करायचं आहे डीएमटी. ज्या लोकांना माहित नसेल त्यांनी लिहून घेतला तरी चालेल किंवा स्क्रीनशॉट घेतला तरी चालेल. ठीक आहे, डीएमटी म्हणजे डिप्रिशिएशन मेथड जी आहे ती आपल्याला बघायची आहे. आणि त्यासाठी डिप्रिशिएशन मेथड आपल्याला या अशा पद्धतीने डिफाईन करायची. ठीक आहे, मी ऑलरेडी तिथे डिफाईन केली आहे डिप्रिशिएशन मेथड. त्या ठिकाणी डिप्रिशिएशन मेथडचा हे डिफाईन नाहीये, तिथे तुम्हाला ऍड करायचं आहे बटनावर क्लिक करून. तुम्हाला अशा पद्धतीने त्याच्यामध्ये व्हॅल्यू घ्यायची आहे. त्याच्यामध्ये डिप्रिशिएशन इंग्लिशमध्ये घेतलंय स्ट्रेट लाईन डिप्रिशिएशन. डिप्रिशिएशन मराठी म्हणजे सरळ घसारा. आणि त्याची व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू त्याची सर्वांनी कॉमनली STL घ्यायची आहे, दुसरी चालणार नाहीये. आणि त्याची ऑर्डर बाय 1 असं क्लिक करून ते अपडेट करून किंवा ते सेव्ह करून घ्यायचं आहे. ठीक आहे, ज्या लोकांकडे हे कॉन्फिगर केलं नाहीये त्या लोकांनी याचा स्क्रीनशॉट घेतला तरी चालणार आहे. युजर मॅन्युअल जे आम्ही याचं उपलब्ध करून देणार आहे त्या युजर मॅन्युअल मध्ये देखील आम्ही तुम्हाला हा हे करायचा जो घसारा आहे तो कसा डिफाईन करायचा ते मेन्शन करून दिलेला आहे. आता ही मेथड काय आहे, तर तुम्ही जर आपली लेखा संहिता जर बघितली तर लेखा संहितेमध्ये आपल्याला नगरपालिकांना किंवा नगरपंचायतींना जे ऍसेट मॅनेजमेंटचे जे डिप्रिशिएशनचे जे हे दिले आहेत याच्यामध्ये लेखा संहितामध्ये, तर त्यांनी त्याच्यामध्ये मेन्शन केलं आहे की डिप्रिशिएशन नियम केलं करताना कोणती पद्धत लागू करायची आणि त्या डिप्रिशिएशनचा रेट काय असला पाहिजे. ठीक आहे, तर तुम्ही जर बघितलं तर लेखा संहितामध्ये नंबर 110 वर गेलात तर तुम्हाला त्या लेखा संहितामध्ये या डिप्रिशिएशन बाबतची गाईडलाईन आपल्याला उपलब्ध आहे. बघा इथे मी त्याची एक स्क्रीनशॉट तुम्हाला दाखवतोय. लेखा संहिता पान नंबर 110 वर नियम क्रमांक 198 मध्ये
नगर परिषदेकडून नगर नियमितपणे लागू करण्यात आलेल्या दरांवर आधारित स्ट्रेट लाईन पद्धतीवर स्थिर मतांची घसारा रक्कम ठरवणे अशी ही गाईडलाईन दिली. त्यामुळे आपण तो जो STL DMT नावाचा जो लुकअप आहे त्याच्यामध्ये आपण त्याची डिप्रिशिएशनची मेथड ही स्ट्रेट लाईन अशी डिफाईन केली आहे. ठीक आहे. त्याच पद्धतीने त्या डिप्रिशिएशनचा जो रेट आहे, डिप्रिशिएशन डिफाईन करताना जो रेट आपल्याला लागणार आहे, आपण ज्यावेळेस त्याची कॅटेगरी डिफाईन करू त्यावेळेस, तर त्यावेळेचा तो जो रेट आहे तो रेट देखील तुम्हाला याच पद्धतीने डिफाईन करायचा आहे. तो तुम्हाला लेखा संहितामध्ये मेन्शन करून दिला आहे. बघा तुम्ही इथे जमीन आहे, जमीन जर असेल, जमीन प्रकारची जर मत्ता असेल ती 0% आहे. त्यानंतर इमारत असेल तर त्याला 6.6 आहे. त्या इमारतमध्ये पण अनेक हे दिले आहेत. आता तुम्ही याच्या जर याची प्रॉपर्टी असेसमेंटची जर वर्गवारी कॅटेगरी पाहिली तर आपल्याला 3 पद्धतीच्या कॅटेगरी आहे. त्या म्हणजे एक स्थावर मालमत्ता, त्याच्यानंतर एक मोकळी जागा आणि तिसरी आहे जंगम मालमत्ता. आता स्थावर मालमत्तामध्ये काय येणार आहे, तर स्थावर मालमत्तांमध्ये तुमच्या बिल्डिंग्स आहेत, त्याच्यानंतर तुमच्या ज्या पायाभूत सुविधा आहेत, उदाहरणार्थ पूल आहे, जलनिस्तारण प्रणाली आहे, त्याच्यानंतर मलनिस्तारण आहे, जलप्रवाह हे आहे. हे तुमचे स्थावर म्हणजे इमोवेबल ऍसेट मध्ये येणार आहेत. त्याच्यानंतर लँड जमीन ज्या आहेत त्या मोकळ्या जमीनमध्ये येणार आहेत. आणि तिसरी जी कॅटेगरी आहे ती म्हणजे जंगम म्हणजे मुव्हेबल ऍसेट. त्याच्यामध्ये मग तुमचे मशिनरी येणार आहेत, त्याच्यानंतर वाणिज्य वाहने येणार आहेत किंवा इतर प्रकारची वाहने येणार आहेत किंवा तुमच्या नगरपालिका कार्यालयाला लागणारी जी संगणक प्रणाली आहे किंवा त्याची रिलेटेड काही सामग्री आहे जसं CCTV आहेत किंवा फर्निचर आहेत, तर त्या तुमच्या ज्या ऍसेट आहेत त्या जंगम मालमत्ता म्हणजेच मुव्हेबल ऍसेट मध्ये गणल्या जातात. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला आणि त्याचे जे डिप्रिशिएशनचे रेट आहे ते डिप्रिशिएशनचे रेट तुम्हाला याच्यामध्ये लेखा संहिताच्या पान नंबर 110 वर दिले आहे. त्या पद्धतीने तुम्हाला डिफाईन करायचे. ठीक आहे. इथपर्यंत अडचण आहे कोणाला काही काय असेल तर प्रत्येक एक पाठ झालं मला सांगा काय अडचण. ठीक आहे. जाऊया पुढे आपण आता. ठीक आहे. म्हणजे हे मॉड्यूल चालू करण्याआधी फक्त आपल्याला काय करायचं आहे, जो DMT याचा जो लुकअप आहे DMTचा डिप्रिशिएशन मेथडचा तो एकदा डिफाईन करायचा आहे आणि तो केल्यानंतर हे मॉड्यूल आपल्याला वापरायला सुरुवात करता येणार. ठीक आहे. आता आपण ऍक्च्युअल मॉड्यूल मध्ये जाऊया. याच्यामध्ये ऍसेट मॅनेजमेंटचं जे मॉड्यूल आहे एकदा जो डिफाईन केलाय तो एकदा दाखव ना, कुठे डिफाईन केलाय दाखवूया. हा बिल्डिंग साठी आहे, कशासाठी आहे? नाही ही मेथड आहे सर, ही मेथड आहे. आपण ज्यावेळेस आपण याची कॅटेगरी डिफाईन करू त्यावेळेस आपण त्याचे पर्सेंटेज वगैरे मेन्शन करू. ते मी दाखवतो. ओके. म्हणजे यूएल बी डिफाईन करणार, स्ट्रेट लाईन डिफाईन मेथड आहे. आपण डिप्रिशिएशनची कोणती मेथड यूज करणार आहे त्याच्यासाठीचा लुकअप आहे. ओके. आणि ऍक्च्युअल डिप्रिशिएशन कुठे कसं काउंट करायचं ते वेगळं दाखवतो. ते आपण बघूया मास्टर मध्ये दाखवतो. ओके. ठीक आहे. आता याच्यामध्ये ऍसेट मास्टर याच्यामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण हे मॉड्यूल आहे हे 3 विभागात केलं आहे, मास्टर, ट्रान्झॅक्शन आणि रिपोर्ट्स मध्ये. आता आपल्याला जायचं आहे मास्टरमध्ये. मास्टरमध्ये सुरुवातीला सर्वात पहिल्यांदा आपल्याला ऍसेटची कॅटेगरी मास्टर याच्यामध्ये आहे. आता या ऍसेटच्या कॅटेगरीमध्ये म्हणजे जसे मी तुमच्या मेन कॅटेगरी सांगितल्या की एक आहे म्हणजे फिक्स ऍसेट, दुसरी आहे मोकळी जागा आणि तिसरी आहे जंगम म्हणजे मुव्हेबल ऍसेट. याच्यामध्ये आपल्याला त्याच्या सब कॅटेगरी डिफाईन करायच्या. ठीक आहे. आता बघा मी ऑलरेडी ज्या केल्या आहेत तुम्हाला एकदा दाखवतो. आता इमोवेबल ऍसेट्स आहे, ज्या नगरपालिका क्षेत्रामध्ये ज्या इमोवेबल ऍसेट्स आहे त्याच्यामध्ये मी काय ऍसेट डिफाईन केले. उदाहरणार्थ बिल्डिंग, ज्या नगरपालिकेच्या मालकीच्या ज्या बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगमध्ये मग त्यांची लायब्ररी बिल्डिंग येईल, त्यांच्या नगरपालिकेची स्वतःची बिल्डिंग येईल किंवा त्यांनी जर एखादे शॉपिंग कॉम्प्लेक्स वगैरे बांधले असतील तर ते शॉपिंग कॉम्प्लेक्स येतील. अशा पद्धतीने आपण त्याची एंट्री इमोवेबल ऍसेट मध्ये करूया केलेली आहे. तर मी ती एकदा तुम्हाला दाखवतो. त्याच्यामध्ये आता बघा मी एक काय केलंय तर भगूर नगरपालिकेच्या अंडर वीर सावरकर पब्लिक लायब्ररीची एक बिल्डिंग आहे. ती बिल्डिंग मी इथे त्याची कॅटेगरी डिफाईन केलेली आहे. ठीक आहे. एखादी ऍड करून पण दाखव. हो पूर्ण दाखवेल. मी सर्व दाखवतो तुम्हाला. पहिले तुम्हाला दाखवणार नंतर स्वतः ऍड पण करून दाखवणार आहे. ठीक आहे. आता बघा ऍसेट कॅटेगरीमध्ये इमोवेबल ऍसेट मध्ये मी बिल्डिंग घेतलंय, बरोबर आहे. बिल्डिंग घेतलंय, बिल्डिंग मध्ये तुमचा सगळ्या लायब्ररीचा शॉर्टफॉल घेतलाय. माईक बंद करा प्लीज. लायब्ररी घेतलाय, ऍसेटची कॅटेगरी डिस्क्रिप्शन. मग मी काय केलंय
वीर सावरकर पब्लिक लायब्ररी म्हणून त्याच्यामध्ये एक लायब्ररीची एक बिल्डिंग घेतली आहे. त्याच्यानंतर त्याचा युएम कॅटेगरी घेतलाय. म्हणजे युएम कॅटेगरी म्हणजे काय, जी पण ऍसेट आहे त्या ऍसेट मोजण्याचं जे मापक आहे ते मापक आपल्याला त्याच्यामध्ये द्यायचं आहे. जसं बिल्डिंग आहे तर ती बिल्डिंग स्क्वेअर फीट मध्ये किंवा स्क्वेअर मीटर मध्ये मोजली जाणार आहे. त्याच्यानंतर तुमची जर लँड असेल तर ती पण स्क्वेअर फीट किंवा स्क्वेअर मीटर मध्ये जोडली जाणार आहे. आणि जर तुमच्या बाकीच्या ज्या ऍसेट आहे जसं मुवेबल ऍसेट आहे, उदाहरणार्थ कॉम्प्युटर आहे किंवा तुमच्या काही तुम्ही व्हेकल्स घेतलेले आहे, कमर्शियल व्हेकल्स आहेत, त्या व्हेकल्स तुम्ही नंबर्स मध्ये मोजणार आहे तर ते नंबरचं असणार आहे. तर त्याच्यासाठी मी कॅटेगरी घेतला आहे. त्याच्यानं डिप्रिशिएशन ऍप्लिकेबल आहे किंवा नाही, तर डिप्रिशिएशन ऍप्लिकेबल यस केला आहे. ठीक आहे, तर इथे येस केला आहे. त्याच्यानंतर डिप्रिशिएशन मेथड इथे स्टेट डिप्रिशिएशन मेथड काय स्टेट लाईन मेथड घेतली. आपण जो आता डीएमटी जो लुकअप डिफाईन केला तर तो डीएमटी लुकअपच्या मध्ये आपण स्टेट लाईन मेथड अप्लाय केली तर ती जी मेथड आली आहे ती इथे आपल्याला ड्रॉपडाऊन मध्ये दिसते. ठीक आहे, त्याच्यानंतर रेट ऑफ डिप्रिशिएशन. जर मग ज्यांनी प्रश्न विचारला की रेट ऑफ डिप्रिशिएशन ऍक्च्युअल कुठे डिफाईन करायचा, तर तो रेट ऑफ डिप्रिशिएशन आपल्याला इथे डिफाईन करायचा आहे, जे की आपल्याला रेखा संहिता म्हणजे 110 नंबरच्या पेजवर आपल्याला दिलेलं आहे. ठीक आहे, तर आपण बघितलं इमारतमध्ये आपला जो डिप्रिशिएशनचा रेट आहे तो आहे 6.66. तो आपण इथे डिफाईन केला आहे. ठीक आहे, इथे चुकीचा केला 9.6 झालाय. ऍक्च्युअली इथं 6.6 6.6. ठीक आहे, इथे अपडेट करू. अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या नगरपालिका क्षेत्रामध्ये ज्या बी इमोवेबल ऍसेट्स असतील त्याच्या कॅटेगरी तुम्हाला याच्यामध्ये डिफाईन करून घ्यायचा. ठीक आहे, आता तशाच पद्धतीने आपण दुसरी एक कॅटेगरी बघूया, तर जी लँड बघूया. लँड पण डिफाईन कशी करायची, तर लँडचं पण एकदा बघूया. ठीक आहे, तर लँड अशा पद्धतीने लँड आपण त्याचं डिफाईन बघूया. ठीक आहे, आता लँड मध्ये ऍसेट कॅटेगरी घेतली मी लँड. त्याच्यानंतर ऍसेट सब कॅटेगरी त्याची लँड येणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर त्याचा एक शॉर्ट कोड घेतलाय मी GIR आणि त्याला ऍसेट कॅटेगरी डिस्क्रिप्शन मध्ये गार्डन लँड म्हणून त्याला डिफाईन केलंय. ठीक आहे, त्याचा मोजण्याची कॅटेगरी ती एरिया आहे आणि ती स्क्वेअर मीटर मध्ये आपण ती मोजणार आहे. त्याच्यानंतर डिप्रिशिएशन ऍप्लिकेबल. आता जी लँड आहे त्या लँडला डिप्रिशिएशन मेथड ऍप्लिकेबल नाहीये. ठीक आहे, त्यामुळे आपण इथे नो केलंय. साहजिकच त्याचं मेथड येणार नाहीये आणि रेट ऑफ डिप्रिशिएशन पण येणार नाहीये. इथे जर तुम्ही बघितलं तर जमिनीला जो डिप्रिशिएशन असतो तो डिप्रिशिएशन रेट 0 आहे. त्याच्यामुळे आपण तो पद्धतीने डिफाईन केला. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण एक विचार होता, हे ऍसेट शॉर्ट कोड आहे हा काय आहे? ऍसेट शॉर्ट कोड हा आहे GAR. असे शॉर्ट कोड. हॅलो, हा, ऍसेट शॉर्ट कोड कशासाठी म्हणजे काय डिफाईन आपण काय एक करतो? शॉर्ट कोडिंग केलंय त्याला. शॉर्ट कोड केलंय आपण त्याला सर्च करण्यासाठी किंवा हे करण्यासाठी त्याला एक कोड दिलाय आपण त्याला. तो तुमच्या पद्धतीने तुम्ही देऊ शकता. ओके. ठीक आहे, सर असेट सब कॅटेगरी जर अजून एखादी ऍड करायची असेल तर कुठून ऍड करणार सब कॅटेगरी? नाही सब कॅटेगरी नाही करताय. जेवढे आपण याच्यामध्ये दिले आहेत या लेखा संहितामध्ये दिले आहेत त्या ऑलरेडी आपण आपल्या लेवलला वरतून हार्ड कोडिंग करून दिलेलं आहे. त्याच्या अंडर तुम्हाला तुमच्या कॅटेगरी टाकायच्या आहेत. ह्या ज्या याच्यात दिल्या लेखा संहिता याच्या व्यतिरिक्त तर असणारच नाहीये ना आपल्याकडे category. आणि ह्या सर्व ठीक आहे. आपण मॅप केलेल्या आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर एक तिसरी कॅटेगरी जी होती ती मुवेबल ऍसेटची आपण बघूया. आता मुवेबल ऍसेट मध्ये बघा कमर्शियल व्हेकल आहे, फर्निचर आणि फिक्सर आहे, त्याच्यानंतर ऑफिस इक्विपमेंट, कॉम्प्युटर पेरिफरल्स आहे, अदर व्हेकल्स आहे आणि प्लांट आणि मशिनरी असे आहेत. आता मी त्याच्यामध्ये कमर्शियल व्हेकलचं एक केलंय ते दाखवतो तुम्हाला. ठीक आहे, त्याच्यामध्ये कमर्शियल व्हेकल मध्ये मी 2 कमर्शियल व्हेकल ऍड केलं आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक दाखवतो. एक फायर ब्रिगेडची व्हेकल ऍड केली आहे, एक घंटा गाडीची ती एक केलेली आहे. ठीक आहे,
त्याच्यामध्ये मुवेबल ऍसेट मध्ये घेतला आहे मी. त्याच्यामध्ये कमर्शियल ऍसेट सब कॅटेगरी घेतली आहे, कमर्शियल व्हेकल. त्याच्यामध्ये शॉर्टकोट घेतलाय फायर आणि एक फायर ब्रिगेडची व्हेकल घेतलाय त्याचं ऍसेट डिप्रिशिएशन. त्याच्यानंतर त्याची कॅटेगरी घेतली ती कशामध्ये बसते, क्वांटिटीमध्ये घेणार आहे. त्याच्यानंतर डिप्रिशिएशन ऍप्लिकेबल येस केलं आहे. त्याची मेथड जी आयडी आहे स्टेट लाईन मेथड आहे आणि त्याचा रेट ऑफ डिप्रिशिएशन 20% जो आपल्याला इथे मेन्शन करून दिलेला आहे. ठीक आहे, वाणिज्य ज्याच्या वाहनांसाठी जो आहे तो 20% आपल्याला इथे डिफाईन करून दिलाय त्या पद्धतीने. ठीक आहे, आता आपण ऍक्च्युअली एक एंट्री करून बघूया जेणेकरून तुमचे काही डाऊट्स असतील तर त्याच्यामध्ये क्लिअर होतील. ठीक आहे, आता मी एक ऍड करतोय एक मेथड. ठीक आहे, त्याच्यामध्ये मी मुवेबल ऍसेट घेतो आहे. त्या मुवेबल ऍसेट मध्ये आता एक आपण असं करूया कॉम्प्युटर किंवा हे घेऊया. ठीक आहे, त्याच्यानंतर इथे ऍसेटचा कोड घेऊया COMP कॉम्प्युटर. ठीक आहे, ठीक आहे. त्यानंतर त्याची क्वांटिटी काय तुम्ही कशात हे करणार आहे तर ते क्वांटिटीमध्ये तुम्ही हे करणार आहे. ठीक आहे, आणि इथे तुमचा डिप्रिशिएशनचा रेट ऍप्लिकेबल येस करणार आहे. त्याच्यानंतर डिप्रिशिएशन मेथड आपण त्याला ऍप्लिकेबल करणार आहे स्टेट लाईन मेथड. आणि त्याच्यानंतर त्याचा रेट जो आहे तो रेट आपल्याला इथे पर्सेंटेज जे आहे ते फक्त आपल्याला डिफाईन करायचे इथे 20% आणि इथे सेव्ह करायचे. अशा पद्धतीने आपण ऍसेट कॅटेगरीमध्ये आपल्या नगरपालिका क्षेत्रामध्ये ज्या पण ऍसेट्स आहे त्याच्या ज्या कॅटेगरीज किंवा सब कॅटेगरी आहे त्या आपल्याला ऍड करून घ्यायचं आहे. ठीक आहे, ठीक आहे. आता ही जी कॅटेगरी आपण ऍड केली एक इथपर्यंत डाऊट आहे कोणाला नसेल तर पुढे जाऊया. त्याच्यानंतर पुढचा जो आहे तो आहे सर्वात ऍसेट मास्टर. ठीक आहे, आता ऍसेट मास्टर मध्ये आपल्याला त्या नगरपालिका क्षेत्रामध्ये जेवढ्या पण ऍसेट्स आहेत या 3 कॅटेगरी अंडर टावर, मोकळी जागा, जमिनी आणि जंगम मालमत्ता मुवेबल ऍसेट मध्ये ज्या पण तुमच्या ऍसेट्स आहे त्या ऍसेट तुम्हाला आता ऍसेट मास्टर मध्ये डिफाईन करायचे. सुरुवातीला तुमच्या नगर त्या ज्या सब कॅटेगरी त्या सब कॅटेगरी तुम्ही डिफाईन करून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही ऍसेट मास्टर मध्ये त्या प्रत्येक एका सिंगल ऍसेटची एंट्री करा. ठीक आहे सर. हॅलो. बोला सर. शॉपिंग कॉम्प्लेक्स असेल तर त्याच्यामध्ये 50 एक गाळे असतील समजा, तर मग त्या 50 गाळ्यांची एंट्री करायची की फक्त तेवढ्या एका बिल्डिंगची करायची? नाही, पूर्ण शॉपिंग कॉम्प्लेक्सची एक एंट्री होणार, ते पूर्ण एक एंट्री होणार. तुम्ही जेव्हा जेव्हा ऍसेट मास्टर जेव्हा तुम्ही भरणार त्याच्यामुळे तुम्ही त्याची जी आहे त्याच्यामुळे तुम्ही मेन्शन करू शकता की तुमचे ते 1 ते किती 100-150 गाळे आहेत ते तुम्ही त्याच्यामध्ये मेन्शन करू शकता. ठीक आहे, एक्झाम्पल दाखवू शकता सर एक? त्याची एकच एंट्री होणार ती पूर्ण. ओके. ठीक आहे, आता आपण एक काय करूया, एक आपण जे आपण ज्या ऍसेटच्या सब कॅटेगरी केल्या त्याच्यानंतर आपण एखाद्या ऍसेटची एंट्री करूया. ठीक आहे, आता मी डिपार्टमेंट घेतो. या डिपार्टमेंटमध्ये मी जे आपल्या नगरपालिकेचे अंडर जे एखादं डिपार्टमेंट कॉम्प्युटर डिपार्टमेंट घेऊया. त्याच्यानंतर इथं रेफरन्स नंबर ऑफ VIP रजिस्टर दिलाय. तर हे VIP रजिस्टर काय आहे तर ज्या आपल्या जे काही प्रोजेक्ट चालू आहे समजा पुलाचे प्रोजेक्ट किंवा तुमचे पाईपलाईनचे काही प्रोजेक्ट चालू असेल तर त्याचा जो वर्क इन प्रोग्रेस रजिस्टर आहे तर तो रेफरन्स नंबर तुम्हाला याच्यामध्ये द्यायचा आहे. आता या कॉम्प्युटरच्या ऍसेटमध्ये वर्क इन प्रोसेस प्रोजेक्ट रजिस्टर राहणार नाही त्यामुळे त्याला मी नॉट ऍप्लिकेबल करतोय. त्यानंतर ऍसेट कॅटेगरी घेणार आहे. ऍसेट कॅटेगरीमध्ये मुवेबल ऍसेट. ठीक आहे, त्या मुवेबल ऍसेटच्या अंडर त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये आता हे बघा कमर्शियल व्हेकल आहे, फर्निचर अँड फिक्सर आहे, ऑफिस इक्विपमेंट, कॉम्प्युटर पेरिफेरल्स आहे, अदर व्हेकल्स आहे आणि प्लांट आणि मशिनरी. तर आपण कॉम्प्युटरची एंट्री करतोय तर ती घेतोय आपण. ठीक आहे, त्याच्यानंतर त्याच्या अंडर आपण जी आता तिकडे सब कॅटेगरीमध्ये जे कॉम्प्युटर एंट्री केली आपण ते ऑटोमॅटिक तिथून आपल्याला फेच झाली आहे आणि त्याच्याबद्दल आपल्याला ते घ्यायचं आहे. त्याच्यानंतर नेम, ऍसेट नेम. मग आता ऍसेट नेम मध्ये काय आहे तर त्याचा जो मेक आहे त्याची जी कंपनी आहे तर त्या मेकचं तुम्ही इथे डिस्क्राईब करू शकतात. आता मला तुम्ही जो प्रश्न विचारला ऍसेट नेम का तुम्ही जर कॉम्प्लेक्स आहे तर तुम्ही इथे ते कॉम्प्लेक्सचं नाव टाकू शकता. उदाहरणार्थ काहीतरी राजेश्वर छत्रपती शॉपिंग कॉम्प्लेक्स असं इथे नाव देऊ शकतात
आणि त्याचे जे गाळ्यांचं जे डिस्क्रिप्शन आहे, जे त्याची डिटेल्स आहे, ते ऍसेट डिस्क्रिप्शन मध्ये तुम्ही ते मेन्शन करू शकतात की तुमचे 1 to 150 काय गाळे आहेत किंवा काय आहे ते तुम्ही इथे मेन्शन करू शकता. ठीक आहे. तर इथे मला आता नेम ऑफ ऍसेट घ्यायचं आहे, तर मी इथे म्हणतो HP ऑल इन वन ठीक आहे. ऑल इन वन डेस्कटॉप मशीन इथे घेतलं आहे. त्याच्यानंतर त्याचं ती जी परचेस केली ती परचेसची तुम्हाला डेट टाकायची आहे. तुम्ही कधी त्याची खरेदी केली आहे ती खरेदीची डेट तुम्हाला याच्यामध्ये टाकायची आहे. ठीक आहे. त्याच्यातलं मोड ऑफ ऍक्विजिशन जर असेल, आता हे मोड ऑफ ऍक्विजिशन किंवा परचेस काय आहे, तर काही ठिकाणी ज्या आपण आता ज्या लँडची एंट्री करणार आहे किंवा काय करणार, तर ती मोड ऑफ ऍक्विजिशन म्हणजे ती ऍक्वायर किंवा काय केली आहे, तर त्याच्यासाठी हे डिटेल दिलं आहे. ठीक आहे. तर आपलं मोड ऑफ ऍक्विजिशन काय आहे, तर आपण काय करणार ते परचेस केलं आहे, बरोबर. म्हणजे ते एक तर परचेस केलेलं असेल किंवा कन्स्ट्रक्ट केलं असेल किंवा आपण ते ऍक्वायर केलं असेल. तर आपण हे काय कॉम्प्युटर हे काय केलंय परचेस केलंय. त्याच्यानंतर ऍक्वायर बाय होम, तर होम मध्ये तुम्ही तुम्ही जे तुमचं टेंडर मंजूर झालंय किंवा ज्यांच्याकडून तुम्हाला याचा सप्लाय झाला आहे त्याचं तुम्ही इथे नाव टाकू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर क्वांटिटी, आता इथे क्वांटिटी मध्ये तुम्हाला किती संगणक तुम्ही याच्यामध्ये घेतलंय. आता याच्यामध्ये सर्वात महत्वाचं काय आहे की ज्यावेळेस तुम्ही HP हे जे डेस्कटॉप मशीन तुम्ही घेताय, तर तुम्ही एका ऑर्डरमध्ये जेवढी क्वांटिटी देत आहेत, उदाहरणार्थ तुम्ही ह्या काउंटरमध्ये 5 कॉम्प्युटर देत आहेत, तर त्यावेळेस तुम्ही इथे 5 टाकायची आहे. तुम्हाला प्रत्येक कॉम्प्युटरसाठी सिंगल एंट्री ऍसेट मध्ये करायची नाहीये. ठीक आहे. तुम्ही जर याचं रजिस्टर बघितलं, एक मिनिट रजिस्टर तुम्हाला दाखवतो. हा जो नमुना दिला आहे आपला लेखा संहितामध्ये, बघा नमुना नंबर 7. आता याच्यामध्ये जे आपण ऍसेट करतो, उदाहरणार्थ स्थावर मालमत्ता, मोकळी जागा, जंगम, याच्यामध्ये लेखा संहितामध्ये याला नमुना नंबर 15, नमुना नंबर 16, नमुना नंबर 17 दिला आहे. तर नमुना नंबर 15 हा लँड साठी आहे. नमुना नंबर 16 जो आहे तो फिक्स ऍसेट साठी आहे आणि नमुना नंबर 17 जो आहे तो मुव्हेबल ऍसेट साठी. तर त्याच्यामध्ये त्याचे फॉर्मॅट दिलेले आहे. त्याच्यामध्ये बघा मग नाव, ओळख हे सर्व दिलं आहे आणि त्याच्यामध्ये इथे तुम्हाला क्रमांक किंवा संख्या दिलेली आहे. तर त्यावेळेस ज्यावेळेस तुम्ही एका ऑर्डरमध्ये जेवढे संगणक किंवा जेवढ्या पण इक्विपमेंट किंवा जेवढ्या व्हेकल तुम्ही घेणार आहात, त्या व्हेकलची संख्या तुम्हाला याच्यामध्ये टाकायची. तुम्हाला प्रत्येक सिंगल कॉम्प्युटरची एंट्री ऍसेट मध्ये करायची नाहीये. ठीक आहे. जर तुम्ही एका ऑर्डरमध्ये 5 संगणक घेणार असाल तर तिथं तुम्हाला क्वांटिटी 5 टाकायची. ठीक आहे. क्लिअर इथपर्यंत. तर अशा पद्धतीने मी एक एक क्वेश्चन होता. सपोज आता 5 संगणक आपण घेतले, सपोज पुढे जाऊन स्क्रॅप करायचे असतील त्यातले 3, तर ते करता येतील का त्याच्यामध्ये? आपण 5 करणार, स्क्रॅप करायचे तर ते पूर्ण 5च करणार ना सर. म्हणजे त्याचं जे व्हॅल्युएशन असणार आहे ते एक पर्टिक्युलर लेवलला पूर्ण 5 याच एक करता येणार नाही आपल्याला. ते पूर्ण 5च तुम्हाला करणार. दाखवतो. तुम्ही आता आपण एक पुढे जाऊया, ज्यावेळेस ते पूर्ण Okay. मेथड होईल त्यावेळेस आपण जाऊ. ठीक आहे. सर, लँडच्या बाबत पण ह्याचे उदाहरण एक द्या ना, म्हणजे लँडची माहिती भरताना. देतो ना, ती लँडचं मी दाखवतो तुम्हाला. प्रत्येक याची म्हणजे एंट्री करायला एवढं डिटेल नाही जाता येणार, पण जी केली ऑलरेडी ती तुम्हाला एकदा दाखवतो आणि ती करून दाखवतो तुम्हाला. ठीक आहे. आता मी याचा ऑर्डर नंबर घेतोय. ठीक आहे. ऑर्डर नंबर तुमचे जे मॅन्युअल तुमची जी फाईल प्रोसेस झाली आहे तो मॅन्युअल नंबर तुम्ही ऑर्डर नंबर तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता. ठीक आहे. त्यानंतर ऑर्डर डेट तुम्ही जी याची ऑर्डर केलेली आहे ती ऑर्डरची डेट तुम्हाला याच्यामध्ये टाकायची आहे. ठीक आहे. ती ऑर्डर डेट तुम्हाला इथे टाकायची आहे. त्याच्यानंतर आता सर्वात महत्वाचे जे हे कोड आहेत, हे कोड तुमच्या महत्वाचे आहे आणि हे कोड करताना तुम्हाला, हे कोड घेताना तुम्हाला तुमच्या नगरपालिकांमधले अकाउंट विभागाचं जे काम बघतात त्यांच्याकडून तुम्हाला घ्यायचे. ज्यावेळेस सुरुवातीला आम्ही आपले 250 समथिंग काहीतरी अकाउंट आपण चालू करताना करून दिले होते, त्याच्यामध्ये आपण हे कोड घेतलेले आहेत. परंतु एखादा जर कोड इथे जर मॅप नसेल किंवा इथे तयार नसेल तर ते कोड तुम्हाला तुमच्या अकाउंट मॉड्यूलमध्ये तयार करून घ्यायचे आहे. ठीक आहे. आता इथे ऍसेटचा अकाउंट कोड जो आहे डीपी याच्यासाठी तो तुम्हाला याच्यामध्ये घ्यायचा आहे. बघा याच्यामध्ये केलेलं आहे, करून दिलेलं आहे संगणक खरेदी खर्च. आता हे जे कोड आहेत तुम्ही जर बघितलं लेखा संहितामध्ये जर बघितलं तर इथे तुम्हाला ते कोड दिले कसे बनवायचे. ठीक आहे. हे लेखा संहिता हे कोड बनवण्यासाठी जे दिले कसे करायचं आहे तर त्याचा ऑब्जेक्ट कोड कसला असला पाहिजे 4160
किंवा तुमचे जर इतर स्थावर मालमत्ता असेल तर त्याचं काय असला पाहिजे तो याच्यामध्ये तुम्हाला दिलेला आहे. अशा पद्धतीने आपण ऑलरेडी इथे डिफाईन करून दिलेले आहे. जर डिफाईन नसेल तर तुम्हाला ते कोड बनवून घ्यावा लागणार. ठीक आहे. त्याच्यामुळे ऍसेट अकाउंट कोड कोणत्या कोडला तुमचा जाणार आहे तर तो कोड इथे आपण घेतलाय. त्याच्यानंतर अक्युमुलेटेड डिप्रिशिएशन अकाउंट हेड, याचं डिप्रिशिएशन करण्यासाठी तुम्हाला जे कोड करायचा तो कोड याच्यामध्ये तुम्हाला इथून निवडायचा आहे. ठीक आहे. ठीक आहे. तर याच्यामधून तुम्हाला ते ठीक आहे. हा कोड मी इथे घेतला. त्याच्यानंतर रिव्हॅल्युएशन रिव्हर्स अकाउंट जे आहे ते अकाउंट तुम्हाला याच्यामध्ये निवडायचं आहे. तुम्हाला जो घसारा आहे करायचा आहे तो याच्यामध्ये निवडायचा आहे तुम्हाला. ठीक आहे. त्याच्यानंतर डिप्रिशिएशन एक्सपेन्स अकाउंट, ज्या अकाउंटला तुमचा हा खर्च पडणार आहे ते खातं तुम्हाला याच्यामध्ये निवडायचं आहे. ठीक आहे. हे अशा जेवढेही पद्धतीने हे जेवढेही मास्टर आहेत घ्यायचं. हे मास्टर लुकअप आहेत ना? नाही, मास्टर लुकअप नाही येते. हे अकाउंट कोड आहे. अकाउंट मॉड्यूल मध्ये जे डबल एंट्रीचे अकाउंट कोड तयार केले ते कोड आहे ते. आणि सगळ्या युएलबी साठी कॉमन. तो कॉमन आहे. जे नसतील समजा काही ठिकाणी नाही तयार तर हे तुम्हाला तयार करून घ्यावं लागणार आहे अकाउंट मॉड्यूल. ओके. ठीक आहे. सर पळी वैजनाथ नगरपालिकेतनं बोलतोय. हे जे तुम्ही आता दाखवलं ऍसेट अकाउंट कोड झालं, हे अकोमोडेशन डिप्रिशिएशन अमाऊंट हेड झालं, त्याचं जे ड्रॉपडाऊन येतं ना तुमच्या इथे, आमच्या इथे लॉग इनला दाखवत नाही ड्रॉपडाऊनला. ते सांगतोय जर तुमच्याकडे ड्रॉप डाऊन नसेल तर आपण ज्यावेळेस सुरुवातीला जेव्हा नगरपालिकांना चालू केलं होतं नगरपंचायतीला तेव्हा एक साधारण 250 ते 200 काहीतरी 70 काहीतरी अकाउंट आहे ते आपण एक्सेल मधून आपण करून दिले होते. ठीक आहे. तर तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला ते करून घ्यावं लागेल किंवा ती जी एक्सेल आम्ही अकाउंट मॉड्यूल लाईव्ह आहे आमच्याकडे, आम्ही अकाउंट मॉड्यूल वापरतो. ठीक आहे ना, मग तुम्ही पण इथे जे बनवू शकता सर. तुम्ही हे बनवू शकता. ड्रॉपडाऊनला ऑप्शनच नाहीये दाखव, तिथं मॅन्युअली टाकावं लागेल आम्हाला. मॅन्युअली नाही बनवायचे सर. तुम्हाला तुमच्या अकाउंट कोड मध्ये हे कोड बनवायचे. अकाउंट कोड मध्ये बनवल्यानंतर ते ऑटोमॅटिक सगळे इकडे यायला लागतील सर. ठीक आहे. सर नाही येते तुमच्या ड्रॉपडाऊन ऑप्शनच दाखव. ठीक आहे ना सर. तुमच्या लोकल एसएससी कॉन्टॅक्ट करा, ते तुम्हाला हे करून देतील. काल मी केलं होतं त्यांच्याशी कॉन्टॅक्ट, त्यांनाही दाखवलं मी ते. ठीक आहे. हो दाखवा त्यांना. नसेल झालं तर मग नंतर आपण करूया तिथून. ठीक आहे. त्याच्यानंतर जे हे कोड झाल्यानंतर जे लोकेशन आहे ते लोकेशन तुम्हाला याच्यामध्ये टाकायचं आहे. आता जे लोकेशन आहे इथे ते लोकेशन आपल्याला इथे जिथे ऍप्लिकेबल नाही. आता ज्या हे लोकेशन कोणाला असणार आहे जिथे आपले पूल्स किंवा तुमच्या काही पाणी पुरवठ्याच्या किंवा मल्लिकांच्या योजना आहेत तिथले जे लोकेशन आहे ते लोकेशन आहे आपण ते टाकायचे. नसेल तर इथं नॉट ऍप्लिकेबल म्हणून आपण टाकलंय. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याचा रेखांश अक्षांश लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड आपल्याला असेल तर ते टाकायचे आहे. आता याच्यासाठी पण ते ऍप्लिकेबल नाहीये म्हणून आपण ते टाकणार नाहीये. ठीक आहे. आता ओरिजिनल व्हॅल्यू ऑफ ऍसेट, आता जी ओरिजिनल व्हॅल्यू आपली जी ऍसेट आपण जे परचेस केले त्याची ओरिजिनल व्हॅल्यू तुम्हाला याच्यामध्ये टाकायची. ठीक आहे. ठीक आहे. मग 1.5 लाख रुपये टाकूया. ते अँटिसिपेटेड लाईफ स्पॅन काय आहे तो लाईफ स्पॅन आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे. आता अँटिसिपेटेड लाईफ स्पॅन जो आहे तो लाईफ स्पॅन साधारण आपल्याला जो डिप्रिशिएशनचा जो रेट दिलेला आहे 100 डिवाइड बाय जो डिप्रिशिएशनचा रेट आहे तो टाकायचा आहे. साधारण आता आपला कॉम्प्युटर आणि पेरिफेरलसाठी डिप्रिशिएशन रेट हा 20 आहे आणि 100 डिवाइड बाय 20 जर घेतला तर त्याचा अँटिसिपेटेड डिप्रिशिएशन स्पॅन रेट हा 5 आपल्याला इथे टाकायचा. ठीक आहे. त्याच्यानंतर ओपनिंग रिटर्न डाऊन व्हॅल्यू जी आहे ती आपल्याला याच्यामध्ये टाकायची. डेट टाकायची आहे रिटर्न व्हॅल्यूची डेट. ती पण आपण किती तारखेला 1/5 तिथे डेट टाकायची तुम्हाला. त्याच्यानंतर त्याची व्हॅल्यू तुम्हाला इथे टाकायची आहे 1.5 लाख रुपये. ठीक आहे. त्याच्यानंतर वर टायटल डॉक्युमेंट्स आर अवेलेबल आपल्याला ते समजा त्याचं आता ही जी काही फाईल्स आपल्याकडे जर काही हार्ड कॉपीच्या याच्यामध्ये असेल त्याला जर तुम्ही काही कोडिंग जर केलं असेल त्या फाईलला काही नाव दिलं असेल तुमच्याकडे जे तुम्ही स्टोअरला ठेवणार तुमच्याकडे तर तुमची एक एंट्री इथे पण होणार आहे आणि एक तुम्ही मॅन्युअली फाईल पण करणार आहे. तर ते जे काही टायटल डॉक्युमेंट आहे तर ते त्यासाठी तुम्ही त्याला काही जर नेमिंग केलं असेल तर ते तुम्ही करा. ते तर तुम्ही टाकू शकतात. त्याच्यानंतर
तुम्हाला हे जे कॉम्प्युटर्स आहे ते कॉम्प्युटर्स करताना जो फंड्स तुम्ही वापरलाय तो फंड्स कोणत्या पद्धतीचा आहे, तो सेंट्रल गव्हर्नमेंटचा फंड्स आहे की स्टेट गव्हर्नमेंटचा फंड्स आहे की तो ULB लेवलचा फंड आहे, ते तुम्ही याच्यामध्ये चॉईस करायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ते घेताना तुम्ही त्याची काही सिक्युरिटी डिपॉझिट तुम्ही घेतली आहे का, ती सिक्युरिटी डिपॉझिट तुम्हाला याच्यामध्ये टाकायची आहे. ठीक आहे. त्यानंतर सिक्युरिटी डिपॉझिट रिअलाइज केली आहे का ती टाकायची तुम्हाला. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याची वॉरंटी, त्या जे मशीन आहे त्या मशीनची वॉरंटी जी आहे ती वॉरंटी तुम्हाला याच्यामध्ये टाकायची आहे आणि वॉरंटीची एक्सपायरी डेट टाकायची, ती कधी त्याची वॉरंटी एक्सपायर होणार आहे. ठीक आहे. आपण 1 वर्षाची वॉरंटी त्याला टाकूया. ठीक आहे. त्याच्यानंतर ऍसेट डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला त्या ऍसेटचे जे आहे त्या ऍसेटचं डिस्क्रिप्शन टाकायचं आहे. त्याच्यामध्ये आता तुम्ही जसं मी तर ऑल इन डेस्कटॉप मशीन ते इथे टाकू शकतात किंवा तुम्ही जे मशीन घेतले आहे त्या मशीनचे जर तुम्हाला त्याचे सिरियल कोड आहे ते सिरियल कोड टाकायचे असेल तर ते सिरियल कोड सुद्धा तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता. असे तुमच्या ज्या मशीनचे जे सिरियल कोड आहे ते सिरियल कोड देखील तुम्ही या ऍसेट डिस्क्रिप्शन मध्ये तुम्ही मेन्शन करू शकता. ठीक आहे. नंतर याच्यामध्ये जे आपण परचेस केले त्याचे जर काही बिल्स आपल्याकडे अवेलेबल असतील याच्यामध्ये तर त्याच्या स्कॅन केलेल्या ज्या कॉपीज आहेत PDF करून त्या PDF केलेल्या फाईल सुद्धा आपण याच्यामध्ये आपल्याला याच्यामध्ये अटॅच करता येऊ शकतात. ठीक आहे. कोणती पण एक PDF फाईल घेऊया आपण, ती याच्यामध्ये तुम्ही अटॅच करू शकतात. त्याच्यानंतर इमेज, त्याची जर काही इमेज असेल त्याचा काही फोटो वगैरे जर असेल तुमच्याकडे, आता हे फोटो कॉम्प्युटरचे तर येऊ शकतात किंवा बाकीच्या जे ऍक्सेस आहे उदाहरणार्थ आपल्या तुम्ही एखादी व्हेकल घेताय त्या व्हेकलचा फोटो किंवा तुम्ही काही पूल्स किंवा एखाद्या तुम्ही ब्रिजचा फोटो आहे किंवा तुमचे योजनेचे जे फोटो आहे ते फोटो देखील तुम्ही याच्यापेक्षा अपलोड करू शकता. एकापेक्षा जास्त पण फोटो तुम्ही त्याच्यामध्ये अपलोड करू शकता. ठीक आहे. अशा पद्धतीने पूर्ण तुमची ऍसेटची एंट्री झाल्यानंतर तुम्हाला ते ऍसेट इथे ऍड करायचं आहे. ती ऍड केल्यानंतर त्याचं इथे त्याची एंट्री पूर्णपणे होणार आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याचा ऍसेट हा क्रिएट करायचा आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने जे पण ऍसेट्स आपल्याला आहे त्या ऍसेटचं क्रिएशन आपल्याला या ऍसेट क्रिएट मास्टर मध्ये करता येणार आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण आता एक मुव्हेबल जे जंगम मालमत्ता आहे त्याची एक एंट्री आपण आता इथे केली आहे. त्याच पद्धतीने आता आपण दुसरी जी लँड आहे त्या लँडची एंट्री कशी आहे ती बघूया. ठीक आहे. ठीक आहे. आता लँड मध्ये बघा, तो लँडचा आपण एक आयडी क्रिएट केला त्याचा पण एक बघूया. त्याच्यामध्ये आता मी ते डिपार्टमेंट घेतलं तर गार्डन डिपार्टमेंट. ठीक आहे. त्याच्यानंतर वर्क इन प्रोग्रेस रजिस्टर ज्यावेळेस ते केलं होतं त्याचं वर्क इन प्रोग्रेस रजिस्टरचा नंबर आपण इथे मेन्शन केला आहे. त्याच्यानंतर ऍसेट कॅटेगरी आपण इथे मेन्शन केली आहे. त्या ऍसेट कॅटेगरीमध्ये ती लँड म्हणून मेन्शन केलं, त्याचं सब कॅटेगरी लँड घेतली आहे. त्याच्यानंतर ऍसेट कॅटेगरी डिस्क्रिप्शन मध्ये गार्डन लँड, बरोबर. आणि त्या गार्डन लँडला जे ऍसेटला जे नाव दिलं आहे तर तिथं नाव दिलं आहे वीर सावरकर नमो उद्यान, नमो गार्डन असं आपण त्याला टायटल दिलं आहे. त्या पद्धतीने टायटल दिलं आहे. त्याच्यानंतर परचेज ऍक्विजिशन डेट, ज्यावेळेस ते गार्डनसाठी जी लँड आहे ती लँड एक तर ती नगरपालिकेने परचेस केली असेल किंवा ती कोणाकडून तरी ऍक्वायर्ड केली असेल, तर जे पण आहे ते त्याची तारीख घेतली आहे. त्याच्यानंतर मोड ऑफ ऍक्विजिशन काय घेतलाय तर ऍक्वायर्ड केलेली आहे. ठीक आहे. तर मग ऍक्वायर्ड केल्यानंतर इथं काय केलंय ऍक्वायर्ड बाय हुम, तर ऍक्वायर्ड हवाय लँड ओनर. ठीक आहे. त्या लँड ओनरचं नाव देखील तुम्ही इथे त्याच्यामध्ये जर मेन्शन करायचं असेल तर ते लँड ओनरचं नाव पण तुम्ही मेन्शन करू शकता. ठीक आहे. आता इथे क्वांटिटी घेतली आहे ती की 5 एकर मध्ये स्क्वेअर मीटर मध्ये. त्याच्यानंतर त्याची ऑर्डर नंबर घेतली आपण. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याची ऑर्डर डेट घेतली आहे आणि त्या पद्धतीने ऍसेटचे जे अकाउंट कोड आहे ते अकाउंट कोड आपल्याला इथे दिसत आहे. ठीक आहे. ओके. अशा पद्धतीने आपल्याला ते चारही कोड आपल्याला त्याच्यामध्ये निवडायचे आहे. त्याच्यानंतर त्या लँडचे तुम्हाला इथे डिटेल मेन्शन करायचे. ठीक आहे. तर मग लँडच्या डिटेलमध्ये लँडचा ऍसेट आयडी, त्याच्यानंतर त्याचा जो सर्वे नंबर आहे तो सर्वे नंबर तुम्हाला याच्यामध्ये टाकायचा आहे. सर्वे नंबर काय आहे तो 712 जो असेल तो नंबर तुम्हाला याच्यात टाकायचा आहे.
त्याच्यानंतर ओनरशिप काय आहे, ठीक आहे. तर ती तुम्ही ओनर विकत घेतली आहे की लीजवर घेतली आहे ते गार्डन त्यांच्याबद्दल टाकायचं आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही त्याची हे जर अग्रीमेंट केलं असेल तर त्या अग्रीमेंटची तुम्हाला इथे डिटेल्स मेन्शन करायची आहे. जर तुम्ही ती खरेदी केली असेल तर त्याची काय खरेदीची अग्रीमेंटचा नंबर जो असेल तो नंबर तुम्हाला इथे करायचा आहे. त्याच्यानंतर एरिया ऑफ लँड विथ कन्स्ट्रक्टेड स्क्वेअर मीटर ते टाकायचं आहे. त्याचा युसेज टाकायचा आहे, म्हणजे ती ऍग्रिकल्चर होती की ती तुमची नॉन ऍग्रिकल्चर जमीन होती त्याचं ते मेन्शन करायचं आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर लोकेशन जे आपण मला मेन्शन केलं होतं ते लोकेशन तुम्हाला याच्यामध्ये करायचं आहे. त्या लोकेशन मध्ये लॉंगिट्यूड ऍटिट्यूड जे तुम्हाला टाकायचे रेखांश ते टाकायचं आहे. त्याच्यानंतर त्याची ओरिजिनल व्हॅल्यू ऑफ ऍसेट टाकायची आहे, अँटिसिपेट लाईफ स्पॅन टाकायचा आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर ओपनिंग रिटर्न डाऊन व्हॅल्यू या सर्व गोष्टी याच्यामध्ये मेन्शन करायच्या आहे. आणि त्याच्या बरोबर त्याचं ऍसेट अशा पद्धतीने त्याचा ऍसेट आयडी क्रिएट होणार आहे लँडचा, ठीक आहे. हे झालं तुमचं लँडचं. तसंच आपण तिसरी कॅटेगरी जी आहे स्थावर मालमत्ता, त्या स्थावर मालमत्तेची एक एंट्री बघूया. ठीक आहे. आता ह्युमेल ऍसेट मध्ये एक मी बिल्डिंग लायब्ररीची एक एंट्री केली आहे, ती दाखवतो तुम्हाला. ठीक आहे. तर लायब्ररीची आपण लायब्ररी डिपार्टमेंटची बिल्डिंग घेतली आहे, त्याचा पण WIP नंबर घेतला आहे. त्याच्यानंतर त्याची कॅटेगरी, त्याची सब कॅटेगरी, त्याच्यानंतर डिस्क्रिप्शन आणि त्याचं नाव इथं आपण मेन्शन केलेलं आहे, हा, वीर सावरकर लायब्ररी, ठीक आहे. त्याच्यानंतर त्याचं परचेस किंवा ऍक्विजिशन जी असेल ती तारीख टाकली आहे. मोड ऑफ ऍक्विजिशनचं कन्स्ट्रक्शन घेतलंय, म्हणजे आपण तिन्ही पण जे मोड आहे पहिल्या याच्यामध्ये आपण परचेस करून दाखवलं, नंतर आपण त्याचं अक्वायर करून बघितलं आणि आता हे कन्स्ट्रक्शनचं आहे. तर आपण त्याचे इथे ऑर्डर नंबर, ऑर्डर डेट, त्याच्यानंतर त्याचे ऍसेटचे कोड जे घेतले ते कोड आपण याच्यामध्ये मेन्शन करून घेतले. त्याच्यानंतर त्याचं पण लोकेशन आपण इथे लोकेशन मेन्शन केलेलं आहे, ते लोकेशन इथे टाकायचे तुम्हाला. त्याच्यानंतर ओरिजिनल व्हॅल्यू ऑफ ऍसेट की जर बिल्डिंग तुम्ही कन्स्ट्रक्ट केली तर त्याची टोटल अमाऊंट ऑफ कन्स्ट्रक्शन जी आहे ती तुम्हाला इथे टाकायची आहे. अँटिसिपेटेड लाईफ स्पॅन टाकायचा आहे. त्याचा तो डिप्रिशिएशन रेट आहे 100 डिवाइड बाय जो डिप्रिशिएशनचा रेट आहे तो त्याचा अँटिसिपेटेड लाईफ स्पॅन येणार आहे, ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्हाला याची माहिती भरायची आहे आणि ते पण ऍसेट आपल्याला ऍड करायचे. अशा पद्धतीने आपण तिन्ही पद्धतीचे जे ऍसेट्स आहे ऍसेट मास्टर मध्ये त्याचे आपण ऍसेट मास्टर मध्ये त्याची एंट्री करून त्याचे ऍसेट क्रिएट केले, ठीक आहे. आता ह्या ज्या मॉड्यूलचा मेन जो उद्देश आहे की या मॉड्यूलचे तीनही प्रकारचे जे रजिस्टर आपल्याला मेंटेन करायचे ते रजिस्टर आपल्याला या दोन फॉर्म मध्ये एंट्री केल्यानंतर मिळणार आहे. उदाहरणार्थ याच्यामध्ये जो लेखा संहितामध्ये नमुना नंबर 15 दिला आहे तो आहे लँड साठी रजिस्टर. नमुना नंबर 16 जो दिला आहे तो फिक्स ऍसेट साठी आणि नंबर 7 दिला आहे तो मूळ व्याजासाठी. तर त्याचप्रमाणे आपण आता जे क्रिएट केले त्याचे अहवाल किंवा रिपोर्ट कसे येतात ते आपण एकदा बघूया, ठीक आहे. आता बघा पहिल्यांदा आपण लँड रजिस्टर बघूया. लँड रजिस्टर जो नमुना नंबर 15 आहे, ठीक आहे. इथे लँड घ्या, सॉरी रिपोर्ट्स मध्ये लँड रजिस्टर, ठीक आहे. या लँड मध्ये लँडचे त्याच्यातनं लँड ऍसेट हे पाहिजे असेल तुम्हाला
त्याच्या प्रत्येक याच्या एंट्री वाईज पाहिजे असेल तर ते तुम्ही टाकू शकता. इथे तुम्ही लँड मध्ये तुम्ही जर लँड घेतले त्याच्यावर तुम्हाला प्रत्येक वाईज जर पाहिजे असेल तर तुम्ही जोडू शकता, नाही तर तुम्ही डायरेक्ट फ्रॉम डेट टू डेट करून जनरेट करून रिपोर्ट सुद्धा जनरेट करू शकता. आपण जे आता लँडची जी एंट्री बघितली त्याच्यामध्ये जे लँडचे रजिस्टर आहे ते अशा पद्धतीने रजिस्टर तुम्हाला इथे होत आहे नमो गार्डन. त्याच्यानंतर आपण जे डिटेल त्याच्यामध्ये कॅप्चर केले ते डिटेल सर्व याच्यामध्ये होत आहे. ते आपण कशाने घेतले, परचेस केले, काय केलंय ते सर्व ते आपण याच्यामध्ये मेन्शन केलंय. त्याची किंमत आपण इथे मेन्शन केली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे हा टेबलमध्ये रिव्हॅल्युएशन डिडक्शन जे आहे ते याच्यामध्ये मेन्शन केलंय. ठीक आहे. अशा पद्धतीने हे लँड रजिस्टर तुमचं होणार आहे. त्याच्यानंतर दुसरा जो फॉर्मॅट आहे नमुना नंबर 16 तो आपण एकदा बघूया. ह्युमन ऍसेटचं इथं रजिस्टर इथं बघितलं. इथे तुम्हाला बिल्डिंग जर कॅटेगरी म्हणजे त्याच्यात जर तुम्हाला बाय फार्गेशन करायचं आहे तर ते तुम्ही इथे करू शकतात आणि इथे रिपोर्ट जनरेट करू शकतात. अशा पद्धतीने तुमचा मुळेवेल ऍसेटचा नंबर 16 जो आहे तो पण इथे क्रिएट होतो. ठीक आहे. सेम ॲज त्याचा नमुना नंबर रिपोर्ट्स मध्ये नमुना नंबर जो ईमेल ऍक्सेस आहे त्याचं पण रजिस्टर मध्ये इथे मेंटेन करता येतं. ठीक आहे. तर ईमेल रजिस्टरचं पण रजिस्टर तुम्ही याच्यामध्ये रजिस्टर इथे प्रिंट करू शकतात. अशा पद्धतीने आपण आतापर्यंत ऍसेटच्या सब कॅटेगरी ऍड केल्या. त्याच्यानंतर आपण ऍसेट ऍड केले आणि त्या ऍसेटच्या ऍड केल्यानंतर तुमचे जे नमुना नंबर 15, 16 आणि 17 आहे ते ऑलरेडी तुमचे याच्यामध्ये क्रिएट होणार आहे. ठीक आहे. ओके. अशा पद्धतीने तुमचे तिन्ही नमुने याच्यामध्ये क्रिएट होणार आहे. ठीक आहे. त्यानंतर आता पुढचा जो भाग आहे तो आहे ट्रान्झॅक्शन मध्ये आपल्याला
वर्षाच्या जेवढे पण ऍसेट्स आहे त्या ऍसेटचं आपल्याला वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे 1 एप्रिलला आपल्याला त्याचं डिप्रिशिएशन कॅल्क्युलेट करायचं आहे. ज्या पण ऍसेटचे आपण पर्सेंटेज आपण जे डिप्रिशिएशनचे दिले आहे त्या पद्धतीने प्रत्येकाचं डिप्रिशिएशन आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. आणि ही जी प्रोसेस आहे ही साधारण काही ठिकाणी 31 मार्चला पूर्ण ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर वर्षाचा एंड झाल्यानंतर किंवा 1 एप्रिलला या 2 दिवशी तुम्हाला त्याचं डिप्रिशिएशन जनरेट करायचं आहे. लक्षात घ्या, तुम्हाला आता हे ट्रेनिंग झाल्यानंतर तुम्हाला सगळ्या सब कॅटेगरी ऍड करून तुमचे ऍसेट जेवढे पण नगरपालिकेच्या अंडर आहेत ते सर्व ऍसेट तुम्हाला याच्यामध्ये क्रिएट करून घ्यायचे आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्याचा डिप्रिशिएशन जे जनरेट करायचं आहे ते डिप्रिशिएशन जनरेट तुम्हाला 1 एप्रिलला करायचं आहे. ठीक आहे. आता ते डिप्रिशिएशन कसं ऍड करायचं तर ते बघूया. आता बघा, जसं आपण संहितेमध्ये बघितलं होतं की डिप्रिशिएशन रेट जो आहे तो प्रत्येक वर्षी तुमचा या पद्धतीने आहे. उदाहरणार्थ समजा एखाद्या व्हेकल घेतली आहे, समजा आपण ती व्हेकल आपण 10 लाखाला किंवा 20 लाखाला आपण एखादी व्हेकल घेतली, बरोबर. आता तिचा डिप्रिशिएशन रेट हा 20% आहे. जर तुम्ही त्याचं जर प्रत्येक वर्षी डिप्रिशिएशन कॅल्क्युलेट केलं तर ते डिप्रिशिएशन 20% ते 4 लाख रुपये कमी होतं. असं 4 लाख कमी 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 होऊन 5 वर्षानंतर त्याचं डिप्रिशिएशन हे 0 होणार आहे. पण डिप्रिशिएशन 0 न होता ते डिप्रिशिएशन 1 होतं. ठीक आहे. पण जर तुम्ही तुमच्या ह्या प्रणालीमध्ये तुम्ही तुमचे सर्व ऍसेट टाकले आणि वर्षाला जर त्याचं डिप्रिशिएशन कॅल्क्युलेट केलं नाही तर तुमची पुढच्या वर्षाला ती व्हॅल्युएशन जी तुमची राहणार तीच राहणार आहे. त्यामुळे 1 एप्रिलला तुम्ही जे ऍसेट तुम्ही क्रिएट केले आहे त्याचं डिप्रिशिएशन ऍड करायलाच लागणार आहे. त्याशिवाय त्याची व्हॅल्यू ही कमी कमी होत जाणार नाहीये. त्यामुळे आपण ते बघूया ते कसं करायचंय. ठीक आहे. आता ऍसेट डिप्रिशिएशन आपल्याला ऍड करायचं. त्याच्यामध्ये आपल्याला ऍड करायचं आहे पहिल्यांदा ठीक आहे. त्याच्यात ऍसेट कॅटेगरी घ्यायची आहे आपल्याला. आता आपण एखाद्याचं करूया मुव्हेबल ऍसेटचं, इमूव्हेबल ऍसेटचं किंवा मुव्हेबल ऍसेटचं आपण एक डिप्रिशिएशन कॅल्क्युलेट करूया. त्याच्यानंतर आता आपण जे इक्विपमेंट किंवा कॉम्प्युटर घेतलं ते कॉम्प्युटर आपल्याला चेक करायचं आहे. त्याच्यानंतर फायनान्शियल इयर करायचं आहे ज्या वर्षाचं आपल्याला करायचं आहे 25-26चं. आता इथे डेट ऑफ ऍप्रिल कोणती ती तारीख घ्यायची. ही तारीख तुमची साधारण 1 एप्रिल ते किंवा 31 मार्चच असली पाहिजे. पण मी आता तुम्हाला याच्यामध्ये कॅल्क्युलेट करून दाखवतो आजच्या तारखेला. ठीक आहे, ट्रेनिंग पुरता. पण ऍक्च्युअली हे तारीख तुमची 31 मार्च किंवा 1 एप्रिल असली पाहिजे. ठीक आहे. बघा, तो ऍसेट आयडी ते आपल्याकडे आला आहे. त्याच्यानंतर आपण त्याचा नेम ऑफ ऍसेट घेतलाय. HP ऑल इन वन मशीन आहे. त्याच्यानंतर परचेस केलेली त्याची तारीख आहे. त्याच्यानंतर परचेस व्हॅल्यू केलेली आहे त्याची 1.5 लाख रुपये. ठीक आहे. त्याची ओपन WDV व्हॅल्यू इथं आपण टाकलेली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर लाईफ स्पॅन त्याचा 5 वर्षाचा आहे. डिप्रिशिएशनचा रेट जो आहे तो दिला 20%. तर 20%चा डिप्रिशिएशन अमाऊंट त्याची किती झालेली आहे 30,000 रुपये झालेली आहे. आणि 30,000 रुपयानंतर त्याचा 30,000 रुपये जे झाल्यानंतर त्याचा जो डिप्रिशिएशन आपण कॅल्क्युलेट करणार आहे तो त्याची 15 लाखामधून मायनस 30,000 होऊन ते तुमचे 1,20,000 रुपये होणार. ठीक आहे. फक्त तुम्हाला याच्यामध्ये क्लिक करायचं आहे आणि ते केलेलं कॅल्क्युलेट केल्यानंतर याचा जनरेट डिप्रिशिएशन वर क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीने तुमचा डिप्रिशिएशन याच्यामध्ये ऍड होणार आहे. जर तुम्ही ही प्रोसेस जर तुमच्या प्रत्येक वर्षी जर तुम्ही केली नाही तर तुमचा डिप्रिशिएशन म्हणजे तुमची जी ऍसेटची जी व्हॅल्यू आहे ती ऍसेटची व्हॅल्यू ही तशीच राहणार आहे. त्यामुळे तुम्हाला न चुकता प्रत्येक ऍसेटचं डिप्रिशिएशन वर्षाच्या सुरुवातीला हे करावंच लागणार आहे. आता तुम्ही काही लोक मागच्या ज्या डेटा एंट्री किंवा मागच्या ज्या ऍसेट्स आहे त्या ऍसेट जर तुम्ही तुमच्या मेन्शन केल्या आणि त्याच्या जर परचेसच्या याच्या तारखा तुम्ही जर टाकल्या तर तुम्हाला त्या तारखेपासून प्रत्येक वर्षाचं रेट ऑफ डिप्रिशिएशनचं कॅल्क्युलेट करून घेता येणार आहे. त्याशिवाय तुम्हाला ती व्हॅल्यू इथे मिळणार नाही.
जर तुम्ही ते मॉड्यूल इथं तुम्ही आज लाईव्ह करता आहात आणि त्याचं जर डिप्रिशिएशन तुम्हाला ते मॅन्युअल डिप्रिशिएशन जे झालेलं आहे, जितकी व्हॅल्यू आहे ती त्यांची ओपनिंग व्हॅल्यू म्हणून तुम्हाला याच्यामध्ये टाकावं लागणार आहे, जेणेकरून त्याचं डिप्रिशिएशन हे पुढच्या वर्षापासून तुम्हाला कॅल्क्युलेट करता येणार आहे. ठीक आहे, इथपर्यंत अडचण आहे कोणाला? ठीक आहे. आता आता हे झाल्यानंतर याचा एक एक जो रिपोर्ट आहे, एक अहवाल आहे, तो आपण एक बघू. त्याच्यामध्ये तुम्ही रिपोर्ट्स मध्ये गेला तर याचा एक ऍसेट शेड्यूल रजिस्टर म्हणून आहे, ते आपण एकदा बघूया. जे ऍसेट तुम्ही ऍड केले आणि त्याचं जे डिप्रिशिएशन केलं त्याचं जे शेड्युलिंग आहे, तर शेड्युलिंग तुमचं या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला ऍसेट शेड्यूल रजिस्टर मध्ये मेंटेन होतं. ठीक आहे. याचा जर रिपोर्ट तुम्ही प्रिंट केला ठीक आहे, अशा पद्धतीने त्याचं याचं ऍसेटचं मॅनेजमेंटचं फॉर्मॅटिंग ऑफ ग्रुपिंग ऑफ बॅलन्स शीट जे लागतं, तर त्या पद्धतीचा ऍसेट शेड्युलर रजिस्टर जे तयार होतं त्याच्यामध्ये त्याचं कॅटेगरी आली, त्याच्यानंतर त्याची सब कॅटेगरी आली, त्याच्यानंतर हेड दिला त्याचा आपण काय नाव दिले. ठीक आहे, त्याच्यानंतर रेट ऑफ डिप्रिशिएशन दिला 20%, त्यानंतर अकाउंट कोड दिला, ते जे कोड आपण त्याच्यामध्ये घेतले होते तो कोड घेतला आहे. बॅलन्स ॲज ॲट 1/4/2025 त्याची काय व्हॅल्यू होती. ठीक आहे, टोटल एवढी व्हॅल्यू होती, अकाउंट कोड हा होता. त्याच्यानंतर डिप्रिशिएशन ड्युरिंग द इयर किती झालं, 30,000 डिप्रिशिएशन झालं. आणि अशा पद्धतीचं हे पूर्ण जे रजिस्टर आहे हे याच्यामध्ये मेंटेन होतं. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरा जो भाग आहे, आता जे ऍसेट्स जे आहे हे ऍसेटचे आपण ऍसेट टाकल्यानंतर त्याचं डिप्रिशिएशन कॅल्क्युलेट केल्यानंतर एका सर्टन पिरियड नंतर त्या ऍसेटचं जे व्हॅल्युएशन आहे ते व्हॅल्युएशन डिप्रिशिएट करत 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 ते कुठेतरी शून्य शून्य म्हणण्यापेक्षा आपण त्याला 1 होतं डिप्रिशिएशन, म्हणजे कोणत्याही ऍसेटची व्हॅल्यू शून्य नाही होता, ती 1 होते. ठीक आहे, तर ती 1 झाल्यानंतर जर ते जे ऍसेट आहे ते ऍसेट जर आपल्याला डिस्पोज करायचं असेल किंवा ते ऍसेट आपल्याला ट्रान्सफर करायचं असेल कोणाला, तर ते आपल्याला करावं लागतं ऍसेट मॅनेजमेंटमध्ये. आणि ते करण्याआधी त्याचं व्हॅल्युएशन पण आपल्याला करावं लागतं. आता उदाहरणार्थ एक उदाहरण देतो तुम्हाला, की समजा एक आपल्याकडे व्हेकल आहे, आपण ती व्हेकल 20 लाखाला एक व्हेकल घेतली आहे, तिचं लाईफ स्पॅन हा 5 वर्षाचा आहे. ठीक आहे, तर तिचं आणि रेट ऑफ डिप्रिशिएशन 20% आहे व्हेकलचा. तर 5 वर्षानंतर तिचे 4-4 लाख रुपये कमी होऊन एक सर्टन पिरियडला तिची व्हॅल्युएशन 1 होणार आहे. परंतु 1 झाल्यानंतर देखील आपण जर ती गाडी जर असेल, समजा एखादी गाडी आहे, समजा आपण असं आल्टो एक गाडी आपल्याकडे आहे, नगरपालिकेकडे आल्टो गाडी होती, आपण ती 20 लाखाला घेतली होती आणि तिचं डिप्रिशिएशन करता 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 तिची एक व्हॅल्यूशी सर्टन पिरियडला एक 5 वर्षांनी तिचे व्हॅल्युएशन 1 झालं. पण 5 वर्षानंतर देखील आपण ती जी व्हेकल आहे ती आपण 1 रुपयाला विकणार आहे का? नाही. विकणार आहे का 1 रुपयाला? नाही विकणार आहे. ती कमीत कमी आपण ती भंगारमध्ये जरी विकणार आहोत तर तिची काहीतरी किंमत एक 10,000, 15,000, 20,000 काहीतरी आपण करणार आहोत, त्या पद्धतीने विकणार आहेत. किंवा जरी आपण कोणाला ट्रान्सफर नाही करणार, आपण ती भंगारमध्ये देणार आहोत, तरी भंगारमध्ये आपण ती 1 रुपयाला देणार नाहीये. त्यामुळे त्या ऍसेटचं डिस्पोजल किंवा ट्रान्सफर करण्याआधी ती जी ऍसेट आहे त्या ऍसेटचं व्हॅल्युएशन करणं आपल्याला महत्वाचं आहे. तर व्हॅल्युएशन कधी लागेल, जर त्या ऍसेटचं मूल्यांकन हे 1 झालं असेल तर त्याचं आपल्याला तुम्हाला त्याचं मूल्यांकन करून घ्यावं लागतं. त्या मूल्यांकन केल्यानंतर तुम्हाला त्याची डिस्पोजल किंवा तुमची ट्रान्सफरची सर्व्हिस करावी लागते. त्याच्यासाठी आपल्याला ऍसेट मॅनेजमेंटमध्ये त्याचा याच्यामध्ये ट्रान्झॅक्शन मध्ये तुम्हाला ऍसेटचं व्हॅल्युएशन ऑफ ऍसेट नावाचा टॅब दिलाय. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपल्याला जायचं आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये आता आपल्याला ऍसेट व्हॅल्युएशन करायचं आहे. ठीक आहे,
ऍसेट व्हॅल्युएशन करण्यासाठी आपल्याला इथे त्या स्क्रीनवर त्या पेजवर गेल्यानंतर इथे ऍड करायचं आहे. त्याच्यानंतर ऍड केल्यानंतर त्या ऍसेटची आपल्याला कॅटेगरी निवडायची आहे. ठीक आहे, ऍसेट घ्यायचा आहे. ऍसेट मध्ये आता समजा मी मूवेबल ऍसेटचं घेऊया, त्याचं मग घ्यायचं आहे. त्याच्यानंतर त्याचं आपल्याला त्याचं ज्याचं करायचं ते घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये त्याचं बघा HP ऑल इन वन आलं आणि एक त्याची WDB व्हॅल्यू 15 लाख रुपये आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला त्याचं काय करायचं आहे, व्हॅल्युएशन करायचं आहे, बरोबर. मग त्या व्हॅल्युएशन साठी जी आपण फाईल मूव्ह करणार आहे किंवा जी हार्ड फाईल आहे त्याचा ऑर्डर मेन्शन करायचा आहे याच्यामध्ये. ठीक आहे, त्यानंतर त्याची ऑर्डर काय, ज्या तारखेला तुम्ही त्याची ऑर्डर करणार आहे ती ऑर्डर तुम्हाला याच्यामध्ये टाकायची आहे. ऑर्डर डेट टाकायची आहे, सॉरी. त्याच्यानंतर व्हॅल्युएशन ज्या तारखेला तुम्ही करणार आहे, आजच्या तारखेला तुम्ही व्हॅल्युएशन करता ती व्हॅल्युएशन तुम्हाला टाकायचं आहे. ठीक आहे, त्याची व्हॅल्युएशन आपण आता तुम्हाला याचं काय व्हॅल्युएशन करायचं आहे. आता हे व्हॅल्युएशन समजा आता हे 15 लाख होते, समजा ते तुमचे इथे एक व्हॅल्युएशन, एक एक्झाम्पल घेऊया आपण की त्याची समजा आपल्याला ते सगळे मिळून 5,000 द्यायचे, बरोबर. तर आपण जी WDV घेतली होती ती 1.5 लाखाची होती आणि आता ती आपण करायला करतोय तर त्याला 1 लाख पाहिजे. आता या केसमध्ये आपण ती जी ऑर्डर घेतली ती आपण आजच्या तारखेमध्ये दाखवतोय, याच वर्षामध्ये दाखवतोय, त्यामुळे ती 1.5 लाख दाखवते. ज्यावेळेस याचं डिप्रिशिएशन होत होत जी व्हॅल्यू राहील त्यावेळेस त्याचं WDV व्हॅल्यू ती राहील. परंतु इथे ज्यावेळेस आपण ती वस्तू, समजा एखादी वस्तू जी आहे तिचं व्हॅल्युएशन 1 झालेली असेल आणि आपण ती समजा 10,000 किंवा 15,000 विकल्या जाऊ, तर डिफरन्स अमाऊंट ही आपल्याला पॉझिटिव्ह मध्ये दिसतात. ठीक आहे, तर मी इथे अशा पद्धतीने आपल्याला त्याचं व्हॅल्युएशन, त्या अमाऊंटचं व्हॅल्युएशन आपल्याला करून घ्यायचं आहे. त्या व्हॅल्युएशन जर आपण हे 5,000 केलं तर ती आपण जेव्हा ती प्रॉपर्टी ट्रान्सफर किंवा जी प्रॉपर्टी डिस्पोज करणार आहे तर त्याला आपल्याला या 5,000 रुपयाला आपल्याला त्याला विकता येणार आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्हाला याचं व्हॅल्युएशन तुम्हाला याच्यामध्ये करून घ्यायचं आहे. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर या मॉड्यूलचा जो शेवटचा भाग आहे तो म्हणजे जे ऍसेट जे आपल्याला डिस्पोजल किंवा आपल्याला ती विकायची आहे किंवा सेल करायची आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला ट्रान्झॅक्शन मध्ये इथे ऍसेट ट्रान्सफर किंवा डिस्पोजल हा टॅब दिला आहे. याच्याद्वारे आपण जी आपली ऍसेट जे आहे ते डिस्पोज करू शकतो किंवा आपण ते कोणाला तरी ट्रान्सफर करू शकतो, म्हणजे कोणाला तरी सेल करू शकतो. ठीक आहे, त्याच्यासाठी हा एक फॉर्म आपल्याला दिलेला आहे. त्या फॉर्म मध्ये सेम याच्यामध्ये आपल्याला तिथे ऍड करायचं आहे. ठीक आहे, इथे ऍसेट कॅटेगरी घ्यायची आहे तुम्हाला, ऍसेट सब कॅटेगरी घ्यायची आहे. आता ती जी हे आहे ती तुम्हाला इथे त्याची बघा, इथे परत WD व्हॅल्यू दिसते आहे आणि इथे तुम्हाला त्याची इथे ट्रान्सफर, तुम्हाला ट्रान्सफर करायचा आहे की डिस्पोज करायचा आहे. ठीक आहे, ट्रान्सफर म्हणजे जर कोणाला विकायचं असेल तर तुम्ही त्याचं ट्रान्सफर घ्या आणि डिस्पोज म्हणजे तुम्हाला जर ते भंगारमध्ये द्यायचा नष्ट करायचं असेल तर डिस्पोजल घ्या. ठीक आहे, मी इथे ट्रान्सफर घेऊया. त्याच्यानंतर इथे त्याची तारीख देऊया ट्रान्सफरची. ऑर्डर नंबर तुमची जी मेन्शन करू ती मेन्शन करा. त्यानंतर ऑर्डर नंबर टाका इथे. Please ensure that the end date is written there.
ठीक आहे. त्यानंतर इथं पर्पज टाकायचा. त्याच्यानंतर तुम्हाला त्याची ट्रान्सफर करायची, ती केवढ्याला ट्रान्सफर करायची, ती ट्रान्सफरची अमाऊंट तुम्हाला याच्यामध्ये टाकायची आहे. आता ज्यावेळेस तुम्ही त्याचं व्हॅल्युएशन करतायत, तर असं पण होऊ शकतं की एक व्हॅल्युएशन त्याचं 5,000 होणार आहे, परंतु तुम्ही 5,000 न करता ज्यावेळेस त्याचं तुम्ही लिलाव करणार आहे, बरोबर, तर तुम्ही एक त्याची व्हॅल्युएशन 5,000 रुपये करून घेतली का मिनिमम ते 5,000ला विकायचं आहे. पण त्याच्यापेक्षा तुम्ही ते लिलावामध्ये जी बोली येईल 6,000 किंवा 5,000 जे पण येईल, ती व्हॅल्यूची जी अमाऊंट येणार आहे ती अमाऊंट तुम्हाला याच्यामध्ये टाकायची आहे. ठीक आहे. आता इथे ऍसेट ट्रान्सफर टू सोल्ड टू ज्याचं नाव आहे ते तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता. ठीक आहे. आणि ऍक्च्युअली तुझा काय रिमार्क जर असेल तर तो रिमार्क तुम्हाला याच्यामध्ये मेन्शन करायचा आहे. अशा पद्धतीने तुम्ही तुमचं जे ऍसेट आहे त्याच्या ऍसेटचं एकदा व्हॅल्युएशन केल्यानंतर ते ऍसेट तुम्ही एक तर ट्रान्सफर किंवा डिस्पोजल करू शकता. ठीक आहे. हे असं हे ट्रान्सफर आहे. तसंच आपण एक डिस्पोजलची पण एक एंट्री बघूया. ते त्याच्यामध्ये काही फरक नाहीये. ठीक आहे. आता ही टाटा एस तिची पण एक एंट्री केली होती, तर तिचं पण WD 20 लाख आहे. त्याची डिस्पोजलची आपण एंट्री बघूया. डिस्पोजलची तारीख आपण निवडूया. ठीक आहे. त्यांचा ऑर्डर नंबर तुम्हाला याच्यावर टाकायचा आहे. त्यानंतर ऑर्डर नंबर, ऑर्डर डेट टाकली, त्यांचा ऑर्डर नंबर टाकलाय, ऑर्डर डेट टाका तुम्ही याच्यामध्ये. पर्पज टाका तुम्ही त्याचा. डिस्पोजलची काही अमाऊंट असेल तर ते डिस्पोजलची अमाऊंट तुम्ही त्याच्यामध्ये टाका. ठीक आहे. ते ऍसेट कोणाला सोल्ड किंवा डिस्पोज करायला दिला असेल स्क्रॅपला तर त्याचं नाव टाका. ठीक आहे. आणि रिमार्क असेल तो रिमार्क टाका. अशा पद्धतीने तुम्ही तर तुमचं जे ऍसेट आहे याचं डिस्पोजल तुम्ही त्यामध्ये करू शकता. ठीक आहे. अशा पद्धतीने ऍसेटचं तुम्ही डिस्पोजल किंवा त्याचं ट्रान्सफरचे आहे ते बघू शकता. अशा पद्धतीने आत्ताचं जे ऍसेटचं मॉडेल आहे हे संपलंय. याच्यामध्ये एवढे 3 आहेत. ऍसेटमध्ये मास्टर, ट्रान्झॅक्शन आणि ट्रान्झॅक्शन नंतर रिपोर्ट. तर ते सर्व मॉडेल मी माझ्या पद्धतीने कव्हर केलं आहे. काही तुम्हाला अडचण किंवा काही शंका असतील तर तुम्ही विचारू शकता. हॅलो. हा बोला. सर ते CSR मधून आलेल्या जे वस्तू असतात त्यांचं पण एंट्री करायची आहे का? हा, ज्या पण ऍसेट तुमच्याकडे आल्या त्याच्या याच्यामध्ये करायचे आहे तुम्हाला. पण त्याच्यात आपण काही रक्कम भरत नाही ना. सॉरी मला नाही समजलं. मग त्याची झिरो व्हॅल्युएशन टाका ना तुम्ही. 0 टाकायची की 1 टाकायची म्हणजे? 1 टाकायची 1. ओके. अच्छा, एक्झिस्टिंग जे ऍसेट असतील त्यांना काय आपण काय कसे ऍड करणार आहोत? हीच प्रोसेस आहे का? सेम प्रोसेस आहे. किंवा त्याचं तुम्हाला हे पण दिलं आहे, टेम्पलेट पण दिलं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर त्याचं टेम्पलेट सुद्धा तुम्हाला ऍसेटच्या कॅटेगरी आणि सब कॅटेगरीसाठी एक टेम्पलेट दिलेलं आहे. त्याचा यूज करून सुद्धा तुम्ही ते टाकू शकता. अपलोड करू शकतो का डायरेक्टली? हो, अपलोड करू शकतो आपण. मग ती एकदा दाखवता का प्रोसेस? म्हणजे ती
ही एक्सेल कुठून भेटेल? इथे हे बघा, इथे तुम्ही याच्यामध्ये गेलात, याच्यामध्ये बघा ऍसेट मध्ये इथे पोर्टिंग दिलंय लक्षात आहे. पोर्टिंग मध्ये लेजसी डेटा पोर्टिंग. ओके, याच्यामध्ये तुम्हाला ज्या ह्या आहेत सब कॅटेगरी आणि त्या ऍसेटचे मास्टर, त्या दोघांच्या एक्सेल तुम्हाला तिथे दिले आहे, त्या डाउनलोड करायचे आहे आणि त्या डाउनलोड करून तुम्हाला त्या भरायच्या. तिथूनच अपलोड करायचे का? हो, दाखवतो एकदा तो फॉर्म दाखवतो तुम्हाला. ठीक आहे, इथे टेम्पलेट टाईप आहे. इथे समजा याचा ऍसेट कॅटेगरी आहे, त्या ऍसेट कॅटेगरी तुम्ही इथे क्लिक करा आणि इथे डाउनलोड करा. ठीक आहे, इथे तुम्ही ती कॅटेगरी इथे केली की तुम्हाला ती इथे डाउनलोड होणार आहे. तुम्ही इथे क्लिक करून ओपन करू शकता. सगळ्या फील्ड याच्यात कॅप्चर आहेत, बरोबर? हो, दाखवतो. एक मिनिट ओपन करून दाखवतो तुम्हाला एक्सेल. ठीक आहे, ऍसेट कॅटेगरी सब कॅटेगरी, सॉरी हा ऍसेट शॉर्ट कोड, त्याच्यानंतर ऍसेट डिस्क्रिप्शन, त्याचं हे, त्याच्यानंतर डिस्क्रिप्शन ऍप्लिकेबल मेथड आणि रेट ऑफ डिस्क्रिप्शन. सेम आपला ज्या याचा फॉर्म जो आहे त्या फॉर्मच्याच याच्यामध्ये येईल. ठीक आहे, दुसरा जो फॉर्म आहे उदाहरणार्थ हा जो आहे ऍसेट मास्टर, हा देखील तुम्ही इथे डाउनलोड करू शकता. ठीक आहे, ठीक आहे. जो फॉर्म दिला त्याच्या फील्ड आहे त्याप्रमाणेच ते दिलंय. आयडी, डिपार्टमेंट, त्यानंतर नंबर ऑफ रेफरन्स नंबर, व्हीआयपी रजिस्टरचा, कॅटेगरी, सब कॅटेगरी, ऍसेट नेम, बोर्ड ऑफ ऍक्विजिशन, सर्व याच्यामध्ये फील्ड दिले आहे. त्या फील्ड तुम्हाला याच्यामध्ये भरायचे आहे आणि या फॉर्म भरून तुम्हाला इथे अपलोडची पण फॅसिलिटी दिलेली आहे. ठीक आहे, ते टेम्पलेट भरल्यानंतर याच्यामध्ये ते करून इथे अपलोड करायचं आहे. ठीक आहे, ते डाउनलोड अपलोड कुठून करायचं म्हणजे? इथे दिले आहे व्हेरीफाय म्हणून अपलोडिंग. ती फाईल तुम्ही एकदा भरली का टेम्पलेट टाईप कोणती फाईल आहे त्या फाईल इथे निवडायची आहे आणि इथे तुम्ही सर्च करायची आणि सर्च करून अपलोड करायची. इथे ब्राउज करायची आणि सर्च करायची आणि अपलोड करायची. इथे अपलोड फाईल दिली आहे बघा सर, इथे डाउनलोड दिलं आणि इथे अपलोड फाईल दिली आहे. इथे ब्राउज करायची फाईल भरली आहे ती, त्या फाईलला इथे निवडायची आहे आणि इथे अपलोड फाईल बनायची. अपलोड भरल्यानंतर ती फाईल अपलोड होणार आहे आणि ते इथे तुम्ही ती फाईल तुम्ही हे पण करू शकता, सर्च पण करू शकता. इथे खाली तुम्हाला इथे दिसायला लागते ती फाईल. ओके, सर्च करण्यासाठी. हे रिजेक्टेड आणि सक्सेसफुल अपलोड म्हणजे सक्सेसफुल अपलोड किती झालं, रिजेक्टेड किती झालं? हॅलो, हॅलो, ठीक आहे. काही क्वेरीज आहेत? कोणाला काही क्वेरी नसतील तर आता हे मॉडेल तुम्ही लाईव्ह करायला तुम्हाला काही फक्त एक लुकअप कॉन्फिगर करून तुमच्या ऍसेटच्या ज्या एंट्रीज आहेत त्या एंट्री करायला सुरुवात करून द्या, जेणेकरून हे मॉडेल लाईव्ह होऊन जाईल. ठीक आहे, काही जर तुम्हाला अडचण किंवा काही असेल तर तुम्ही तुमच्या लोकल एसएसची मदत घ्या आणि हे मॉडेल लवकरात लवकर लाईव्ह करून टाका. ठीक आहे सर, उरे सर, नाही कोणाला शंका तर कन्क्लूड करूया. ओके, कन्क्लूड करूया. ठीक आहे, धन्यवाद. याची रेकॉर्डिंग भेटून जाईल सर. ओके, ठीक आहे सर. हे याचे जे मॅन्युअल आहे ते मॅन्युअल पण उपलब्ध आहे. जर कोणाला पाहिजे असेल तर तुमच्या लोकल एसएसशी कॉन्टॅक्ट करा, त्यांच्याकडून तुम्हाला याचे युजर मॅन्युअल पण मिळून जातील. त्याच्यानंतर याचे ज्या एक्सेल टेम्पलेट आहे डेटा कलेक्शनसाठी तुमच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटमधून जर तुम्हाला एकच माणूस करणार असेल एंट्रीज आणि डेटा कलेक्शनसाठी ज्या टेम्पलेट आहे त्या पण आम्ही उपलब्ध करून दिल्या आहेत, तर तुम्ही त्या सर्व करून त्या कलेक्ट करून एक माणूस सुद्धा त्याची एंट्री करू शकतो. ठीक आहे सर, उदय सर. ओके, ठीक आहे, कन्क्लूड करू. थँक्यू सर, थँक्यू. थँक्यू.